अजित पवारांनी बंड केल्यापासून अजित पवारांची प्रत्येक राजकीय लढाई ही त्यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई मानली जाते। त्या सगळ्याच पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीनंतर शनिवारी जाहीर झालेल्या पोल्समध्ये महाराष्ट्रात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला फारशी चमकदार कामगिरी करता येणार नाही असे अंदाज वर्तवले गेले। त्यामुळे अजित पवारांच्या गटात काहीशी नाराजी दिसली। मात्र अरुणाचल प्रदेशातून राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी आनंदाची बातमी आहे। तिथं अजित पवार राष्ट्रवादी गटाचे विधानसभा निवडणूक निकालात 3 आमदार निवडून आले आहेत। अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकूण 15 उमेदवार उभे होते। त्यापैकी 3 जण निवडून आले आहेत, तर 3 उमेदवार अतिशय थोडक्या मतानं पराभूत झाले आहेत। अरुणाचल प्रदेश विधानसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष असून या ठिकाणी 46 आमदार जिंकत भाजपनं विधानसभेतील आपली सत्ता राखली आहे। तर राष्ट्रवादीनं देखील यात चांगलंच यश मिळवलंय। या विजयाच्या रूपाने राष्ट्रवादी अजित पवार गट आता राष्ट्रीय पक्षाकडे वाटचाल करेल असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केलाय। दरम्यान विधानसभेची मुदत संपत असल्यानं अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवारी पार पडली। अरुणाचल प्रदेशात विधानसभेच्या एकूण 60 जागा आहेत। यामध्ये भाजपनं तब्बल 41 जागा जिंकत घवघवीत यश मिळवलंय। अन्य 5 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्यानं विजयी जागांचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। अरुणाचल प्रदेशात राष्ट्रवादीनं 10% मते मिळवली। राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी अरुणाचल प्रदेशातील विजयाबद्दल अभिनंदन केलंय। अरुणाचल प्रदेश विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसनं 3 जागा जिंकल्या असून पक्षाला एकूण 10% मते पडली आहेत। राष्ट्रीय पक्ष होण्याच्या दृष्टीने हा विजय राष्ट्रवादी काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी ट्विटद्वारे म्हटलंय। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद।